बाभूळ, शिरीष, वर्षावृक्ष इत्यादींचा अंतर्भाव असलेल्या उपकुलातील सुमारे 6 ते 9 मीटर उंचीचा हा काटेरी शिंबावंत वृक्ष मूळचा मेक्सिकोतील असून तेथून तो प्रथम फिलिपिन्समध्ये आणि नंतर भारतात व अंदमानात आणला गेला आणि आता तो सामान्यपणे वृक्षजागी आढळतो. उष्णकटिबंधात याची लागवड केली जाते. तथापि प्राण्यांनी विखुरलेल्या अनेक बिया पडीक जागी उगवून अनेक झाडे सर्वत्र वाढलेली दिसतात. खोड करडे, गुळगुळीत आणि त्यावर पिवळट पांढरी वल्कनरंध्रे असतात. याचे सरळ व आखूड काटे रूपांतरित उपपर्णे असून संयुक्त पाने 4 ते 8 सेंटीमीटर लांब व फक्त 2 दलांची असतात. प्रत्येक दल विभागून पुन्हा त्याची 2 अवृंत लहान दलके होतात व ती गर्द हिरवी तिरपी चिंचोळी असतात. जानेवारी ते मार्च मध्ये फांद्यांवर लहान फुलांचे झुपके येतात. फुले फिकट पांढरी असून त्यातील पाकळ्या तळाशी अंशतः जुळलेल्या व 10 जुळलेली केसरदले असतात. शिंबा प्रथम लालसर हिरवट पांढरी व नंतर लालसर काहीशी चपटी गाठाळ पिवटलेली आणि तडकणारी असून ती 6 ते 8 काळ्या चकचकीत व लालसर अर्ध्या वर्णाने वेढलेल्या बिया असतात. या झाडांचा मुख्य उपयोग त्यांच्या शेंगातील गोड मगज खाण्याकरिता व झाडे रस्त्यांच्या दुतर्फा शोभेकरिता व सावलीकरिता लावण्यास करतात. बागेत कुंपणाकरिताही ही झाडे लावतात. बिया किंवा कलमे लावून अभिवृद्धी करतात. एप्रिल ते जून अखेर फळे बाजारात मिळतात. पाने व फांद्या शेळ्यांना खाऊ घालतात. फळे दुभत्या जनावरांनाही चारतात. मगजापासून पेय बनवितात. खोडाच्या सालीपासून पिवळा रंग काढतात. तो कातडी कमावण्यास वापरतात. साल स्तंभक असून तापावर व आमांशावर देतात. पाने स्तंभक, वेदनाहारक व गर्भपातक असतात. लाकूड पिंगट, कठीण, जड व मजबूत असते. ते खोकी, खांब, गाड्या व नांगर यांकरिता व विटांच्या भट्ट्यांत जळणाकरिता विशेष करून वापरतात. बियांतून काढलेले स्थिर तेल फिकट पिवळे, चिकट व काहीसे भुईमुगाच्या तेलाप्रमाणे असते. ते खाद्य असून साबण बनविण्यासही उपयुक्त असते. पेंड प्रथिन संपन्न असल्याने ती जनावरांना उपयुक्त खाद्य आहे. सालीत 37% टॅनिन असून हिरड्याच्या सालीबरोबर ती कातडी कमावण्यास चांगली असते. या झाडांवर लाखेचे किडे बसतात. ही झाडे समुद्रकिनाऱ्यालगत वाढलेली आढळतात. धन्यवाद.